नमस्कार मित्रांनो, अजून एक तुम्हाला मी सांगितलं BSE आपण व्हिडिओ केला. आता MCXचा व्हिडिओ करूया. MCX म्हणजे कमॉडिटी एक्सचेंज आहे. ओके, मुंबईचं मेटल अँड एनर्जी एक्सचेंज असं त्याचं नाव आहे. MCX. ओके, ट्रेड विथ ट्रस्ट. स्ट्रॉंग व्हॉल्यूम ग्रोथ आहे ह्याचा सुद्धा. BSE सारखाच 150% इयर ऑन इयर. अनबिलिव्हेबल राईट. 100% नाही, 150% YOY अर्निंग एक्सपान्शन इन Q3. व्हाय? मेनली बिकॉज ऑफ गोल्ड अँड सिल्वर. ओके, जे लोक तुफानी सौदे करतात गोल्ड अँड सिल्वरमध्ये आणि मेटल्समध्ये, त्याच्यामुळे MCX हा सुपरहिट शेअर झालेला आहे, कारण त्यांचं पण ट्रान्झॅक्शन इन्कम जोरदार वाढलेलं आहे. तेव्हा टोटल इन्कम 697 crores या हे 9 महिन्याचं आहे. आधीचे प्रिव्हियस इयरचं 324 कोटी होते पूर्ण वर्षाचं, आणि हे 9 महिन्याचंच 700 कोटी झालेलं आहे. ओके, म्हणजे मोर दॅन डबल. EBITDA ऑब्वियसली इज 527 crore, आधीची 216 कोटी होती, आणि पॅट 400 कोटी, आधी पूर्ण वर्षाचा 160 कोटी होता. ओके, आणि फ्युचर्स ओके IDT म्हणजे ॲव्हरेज डेली टर्नओव्हर हा 200% वाढलेला आहे. ओके, 84,000 crore 200% वाढला आहे यावर्षी. ओके, गेल्या वर्षी होता फक्त 27,000 कोटी. त्याच्यामुळे यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढलं आहे. ओके, ट्रान्झॅक्शन तुफानी वाढले आहेत फ्युचरचे आणि ऑप्शन्सचे सुद्धा. ऑप्शन्सचे डेली टर्नओव्हर किती आहे? तर 6,65,000 कोटी एका दिवशी 6,65,000 कोटी. ओके, विच इज अप बाय 227%. आणि प्रिव्हियस इयरमध्ये तो फक्त ॲव्हरेज होता 2,00,000 कोटी. म्हणजे हा पण तिप्पट झालेला, मोर दॅन 3 टाइम्स. ओके, फिनॉमिनल कंपन्या झाल्या इंडियामध्ये. आणि दिस इज ऑल्सो ओन्ड बाय म्युच्युअल फंड्स आणि FII. ओके, ऑपरेटिंग इन्कम, EBITDA, प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, अर्निंग्स पर शेअर 15, प्रिव्हियस इयरमध्ये 6 होती. नंतर बुक व्हॅल्यू 82, कोर सेटलमेंट गॅरंटी फंड वाढला आहे. ओके, ऑलमोस्ट डबल झाला आहे. स्ट्रॉंग व्हॉल्यूम ग्रोथ 89%. YOY अर्निंग्स आता 12 महिन्याचे रिझल्ट पण येतील 2-3 दिवसामध्ये, किंवा आलेच. बाय द टाइम दिस व्हिडिओ इज आउट तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये पण एक्सप्लोजन झालेलं असेल 12 महिन्याच्या प्रॉफिटमध्ये 2026च्या. हे बघा, गोल्ड 44%, 45%, जवळजवळ निम्मा टर्नओव्हर गोल्डचाच होतं आहे. ओके, फ्युचर ऑप्शन्स आणि डिलिव्हरी. सिल्वर ऑल्सो 33%. मग गोल्ड अँड सिल्वर म्हणूनच यांचे जवळजवळ 80% बिझनेस आहे, गोल्ड अँड सिल्वर अलोन. ओके, आता हे फॉर एव्हर राहील का? जोपर्यंत जग अनसर्टन आहे तोपर्यंत गोल्ड अँड सिल्वरला भाव राहणारच, आणि दोन्हीकडे राहणार. एक तर बुल मार्केट त्याचं झालेलं आहे, आता बेअर मार्केट पण येऊ शकतं. त्यामुळे ते टर्नओव्हर MCXचा चालूच राहणार आहे. पुढचा जो मोठा आहे त्यांचा जो नॅचरल गॅसमध्ये टर्नओव्हर खूप असतो फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये. नंतर क्रूड ऑइलमध्ये 3% असतो. झिंक, कॉपर, ॲल्युमिनियम निग्लिजिबल आहे. ओके, तर मेनली सिल्वर, गोल्ड आणि नॅचरल गॅस. ओके, आणि फ्युचर्स कमी आहे. हे बघा, फ्युचर्सचा फक्त एवढा आहे बार, जो ब्लू डार्क बार येतो, आणि ऑप्शन्सचा 850. ओके, दिस ऑल ऑट इन ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे किती? 1,00,000 कोटी. ओके, तर हा जो ट्रिलियन आहे 850 ट्रिलियन इज इक्वल टू 850 लाख करोड टर्नओव्हर आहे इन फ्युचर्स. सॉरी, इन ऑप्शन्स. ओके, दिस इज ऑप्शन्स. फ्युचर्स इज 108 लाख करोड, आणि त्याच्या 8 टाइम्स इज ऑप्शन्स ट्रेड. ओके, ओनली इन दिस 9 months ऑफ 26. आणि हा दिस इज एव्हर इन्क्रीजिंग ग्राफ. ओके, एव्हर इन्क्रीजिंग ग्राफ. तुमचं सुद्धा अदर इन्कम एव्हर इन्क्रीजिंग ग्राफमध्ये झालं पाहिजे. ते होण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये यायलाच पाहिजे. किती आवडो न आवडो, तुम्हाला यायलाच लागेल. शिका, समजून घ्या, सोचकर समजकर पण इन्व्हेस्ट कर. ओके, नाही तर काय तुमचं खरं नाही. तुम्हाला MCX सारखं बनायचं आहे, तुम्हाला BSE सारखं बनायचं आहे, तुमचं अदर इन्कम वाढवायचं आहे. ओके, तर ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे. अभ्यास नाही केला तर चॅनल बघा, आणि मी जे सांगतोय ते अजून 4 लोकांना विचारून, तुमच्या ॲडवायझरला विचारून त्याच्यावर अंमल करा. ओके, पहिल्यांदा डीमॅट अकाउंट उघडा. देन यू कॅन डू ऑल दिस थिंग्स. या, and I don't recommend you do commodities, futures and options. Okay, you do only equity buy and sell. Okay, no futures and options in equity also. MCX घ्यायचं, एक घ्यायचा शेअर, BSE एक घ्यायचा, ठेवून द्यायचा फॉरवर, खाली आला की अजून घ्यायचे. ओके, स्ट्रॉंग EDT एक्सपान्शन अक्रॉस फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे आपण बघितलं. EDT म्हणजे ॲव्हरेज डेली टर्नओव्हर. हे जोपर्यंत वाढतंय ना, तोपर्यंत त्यांची ट्रान्झॅक्शन जरी 1% असेल, 0.5% असेल, तरी सुद्धा ते वाढणार. बिकॉज इन टर्म्स ऑफ टक्का ऑफ ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स में it is huge money they are earning, huge profits they are earning. MCX पार्टिसिपेशन डिटेल्स बघा. ओके, क्लायंट अँड ट्रेडिंग. फ्युचर्समध्ये पर्सेंटेज 60% फ्युचर्स, 42% इन ऑप्शन्स इन Q3. ओके, त्याच्या आधी
Q2 मध्ये 55% फ्युचर्स, 42% ऑप्शन्स. ओके, नॉट मच चेंज. बट बोथ साइड्स दे इक्वली गुड पर्सेंटेज पीपल. कारण बुल्स अँड बेअर्स आहेत. मार्केट का चालतं तर बुल्स असतात आणि बेअर्स असतात. ओके, म्हणून मार्केट चालतं. ओके, आणि ते बॅलन्स होतं. आणि जसे बुल भारी होतात, का भारी होतात? कारण कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते, म्हणून ऑब्व्हियसली दे टेक द प्राईस अप. आणि बेअर्स काय करतात? प्राईस खाली खेचतात. कुठल्या कंपनीचा जर प्रॉफिट कमी झाला तर लगेच त्याला शॉर्ट करतात आणि त्याला खाली खेचतात. म्हणजे बॅलन्सिंग मेकॅनिझम मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, बेस्ड ऑन द रूल्स मेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, आणि सेबी. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. ओके, जसे बुल्स वरती नेतात तसे बेअर्स खाली आणतात. बेअर्स जेव्हा खाली आणतात फॉर नो रिझन किंवा एक्सेसिव्ह खाली आणतात तेव्हा पण घ्यायचे. बुल्स जेव्हा एक्सेसिव्ह वर नेतात तेव्हा पण विकायचे. एवढं सोपं आणि सिम्पल आहे. फायनली तुमचा प्रॉफिट बघायचा. तुमचा प्रॉफिट कधी वाढतो? जेव्हा बुल्स एक्सेसिव्ह वर नेतात तेव्हा प्रॉफिट वाढतो, तेव्हा तुम्ही विकून टाकायचे, सगळे विकून टाकायचे. पेनल अकाउंटमधले. आणि जे इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये ते अर्धे विकायचे किंवा काहीच विकायचे नाही. जेव्हा बेअर्स एक्सेसिव्हली खाली आणतात शेअर प्राईस तेव्हा तुम्ही घ्यायचे. कळतंय का मी काय म्हणतो? एक्सेसेसमध्ये तुम्ही विकायचे इथे आणि खाली आलं की घ्यायचे. ओके, हे सगळे त्यांचे बिझनेसेस आहेत. नवीन प्रॉडक्ट्स वगैरे पण आहेत त्यांचे. लायसन्सिंग ॲग्रीमेंट विथ लंडन मेटल एक्सचेंज. ओके, ग्रेट. हे त्यांनी 2002-2005लाच केलेलं आहे. आता इकडचं बघून 25ला काय केलं आहे? लॉन्च ऑप्शन्स ऑन MCX बुलडेक्स ऑन ऑक्टोबर 27. ओके, निकेल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट लॉन्च केलं. ह्याच्यामध्ये ॲग्री कमोडिटीज पण ट्रेड होतात. ओके, म्हणजे तुमचं कार्डमम, गहू, तांदूळ, नंतर ज्वारी, नंतर मसाले, ओके, ॲल्युमिनियम, कॉपर, मेटल्स तर होतातच होतात सगळे. गोल्ड, सिल्वर आणि काय म्हणायचं, निकेल, कॅडमियम, प्लॅटिनम, सगळं मेटल ट्रेड होतं. आणि कमॉडिटीज म्हणजे काय? मेटल्स आणि ॲग्री कमॉडिटीज. ओके, हे दोन्ही याच्यामध्ये ट्रेड होतं. मग इन्क्लुडिंग लाईक गम, लाईक गवारीपासून जो गम बनवतात ना, तो सुद्धा इथे ट्रेड होतो MCXला. काय नाही ट्रेड होत तिथे, तुम्ही डिटेल गुगलवर टाका MCXवर काय काय ट्रेड होतं तुम्हाला कळेल. ट्रेड होतं म्हणजे काय? फ्युचर्स अँड ऑप्शन्स, की ज्या पिकाला पुढे भाव जोरदार मिळणार आहे. ओके, तो भाव आताच वरती नेतं. दॅट इज व्हॉट इज फ्युचर्स. ऑप्शन्स इज एक्झॅक्टली अपोजिट. ओके, जे पडणार आहे, जे प्रचंड तुंबळ पीक येणार आहे, ऑब्व्हियसली त्याचा भाव पडणार आहे, म्हणून तिथे तुम्ही त्याप्रमाणे ट्रेड घेता. आणि दॅट इज व्हॉट इज फ्युचर्स अँड ऑप्शन्स. ॲग्रिगेट शेअर होल्डिंग ऑफ ट्रेडिंग मेंबर्स, देअर असोसिएट्स ऑर एजंट शुड नॉट एक्सीड 49%. म्हणजे जे लोक ट्रेड करतात आहेत त्यांचंच याच्यामध्ये भरपूर स्टेक आहे, पण दॅट शुड नॉट एक्सीड 49% असं सेबीने सांगितलेलं आहे. सो दे आर keeping that intact. Okay, foreign entity like exchanges, depository, banking and insurance can acquire or hold up to 15% maximum of the paid up equity share capital. ओके, तर काय लिमिटेशन्स नाही, कॅप्स टाकलेले आहेत की सगळंच एकदम लोकांनी घेऊन कॉर्नर करायला नाही पाहिजे. सगळ्यांनाच त्या कंपनीमध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे आणि वेल्थ बनवता यायला पाहिजे. तर त्याचे बघा 9 महिन्याचे जर तुम्ही इकडे बघितले प्रॉफिट. ओके, क्वार्टरचे तर बघाच तुम्ही क्वार्टर कसं वाढलेलं आहे ते. 160 कोटीचा जो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता तो 197 कोटी झाला Q2मध्ये, आणि Q3मध्ये 400 झाला. ओके, जवळजवळ 2.5 टाईम झाला. ओके, जस्ट इन 2 क्वार्टर्स. आणि जर 9 महिन्याच्या बघितलं तर दुप्पट झाला आहे. 400 कोटी प्रॉफिट होता, 800 कोटी झालेला आहे. ओके, दिस इज एव्हरीथिंग इज इन क्रोर्स. स्टँड अलोन प्रॉफिट आपण नाही बघूया, कन्सॉलिडेटेड बघायला पाहिजे. ओके, दिस व्हॉट इज कन्सॉलिडेटेड परफॉर्मन्स. ओके, कन्सॉलिडेटेड टोटल इन्कम आणि नेट मार्जिन्स. ओके, नेट प्रॉफिट, नेट मार्जिन याचं बघा 53% झालं आहे 9 महिन्यामध्ये. गेल्या वेळेला होतं 48%. आणि 2024मध्ये होतं 11%. 11%वरनं 46%, 46%वरनं 48%, 48% 53%. दिस इज व्हॉट इज द करिअर ग्राफ ऑफ पर्सेंटेज मार्जिन ऑफ MCX. ओके, एव्हरी quarter it is increasing, every year it is increasing, and a point will come when beyond that they cannot increase. कारण efficiency म्हणून काय, up to a limit. Okay, beyond that it may be static at maybe 60% net profit margin. Consolidated EBITDA, ठीक आहे, EBITDA नाही, आपण प्रॉफिट PAT बघितला. तेव्हा कोण कोण ओन करतं? कोटक महिंद्रा बँकेमध्ये 15%चा स्टेक आहे. कोटक महिंद्रा बँक होल्ड्स 15% ऑफ MCX. ही सगळे शहाणे लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे की कुठे पैसा आहे ते. ओके, तुम्हाला माहिती नसतं म्हणून तुम्ही घेत नाही, पण आता मी जे सांगतो ते बघून तरी तुम्ही ॲटलिस्ट कोटक महिंद्रा बँकेचा शेअर घ्या, पडले की नाही. कारण त्यांचे प्रॉफिट इज रिलेटेड टू MCX व्हॅल्युएशन इन देअर assets. Okay, HSBC mutual fund is having 4.4%, Nippon NAM is having 4%, Tata AIA Life 4%, Axis
3.8% वगैरे वगैरे. तर हे सगळे उजवीकडे जे दाखवलेत ते सगळे म्युच्युअल फंड्स आर ओनिंग 51%. या आणि एफ आय पण ओन करतात. टिपिकली एफ आयज आर ओनिंग दिस मच 20%. या दिस इज वॉट इज 20%. तर मोठाले लोक ज्यांचे घेऊन ठेवलेले आहेत मोठाल्या लोकांनी आणि ते कधीच विकणार नाही आहेत ऑब्वियसली, त्यामुळे हा शेअर खाली कधीच येणार नाही. फायनली मार्केटचा शेअर का पडतो तर कोणीतरी विकायला निघतं बाहेर. आता कोणीतरी विकायला निघालं, एफ आयने विकायला जर घेतलं तर हा शेअर पडेल आणि तेव्हा तुम्ही घ्यायलाच पाहिजे, कारण बिझनेस मॉडेल इज व्हेरी स्ट्रॉंग. ओके, सगळे डायरेक्टर्सचे फोटो बिटो आहेत. प्रवीणा राय इज MD अँड CEO ऑफ दिस कंपनी, फॉर्मर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ऑफ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन. मोस्ट ट्रस्टवर्दी लीडर इज शी इज. कारण या कंपनीमध्ये हँकी पँकी करून काहीच चालणार नाही. ओके, मोस्ट ट्रस्टवर्दी मॅनेजिंग डायरेक्टर बसवायला लागणार आहे, कारण स्टेक्स आर बिग. ओके, समबडी डज समथिंग रॉंग इट विल बी हॅवॉक. ओके, आता मल्टी कमॉडिटी एक्सचेंज क्लिअरिंग कॉर्पोरेशन ही पण त्यांची सबसिडरी आहे. पुढे मागे ह्याचा पण IPO येऊ शकतो. मे बी MCXचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना हे शेअर्स मिळू शकतात प्रेफरन्शियल बेसिसवर, आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही MCXमध्ये गुंतवायला पाहिजेत पैसे. मे बी इट इज नाव गॉन टू 3,000 रुपीज. या बट इज स्टील वर्थ इट, कारण जसे जसे रिझल्ट चांगले येणार तसे तसे या कंपनीचा शेअरसुद्धा वरतीच जाणार. हा फेस व्हॅल्यू ऑलरेडी 2 झालेला आहे, याचं पण स्प्लिट झालेलं आहे. ओके, त्याच्यामुळे ऑब्वियसली यू मे थिंक दॅट इट इज नॉट वर्थ टेकिंग ॲट दिस रोड, पण त्याच्यावर लक्ष ठेवा. ओके, तुम्ही लक्ष ठेवा आणि हा शेअर घ्या. आता बघा 3,200ला ऑलरेडी गेलेला आहे हा शेअर, आणि ह्याचे काय आहे बेसिकली मार्केट कॅप 78,000 करोड आहे फक्त. ओके, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या दुप्पट आहे BSE. हा शेअर पण दुप्पट होऊ शकता, आरामात होईल. स्टॉक PE किती आहे? 59 आहे. BSEचा PE किती आहे? 55. रॉस 71%, ROE 56%. ओके, सिमिलर और मोर दॅन BSE. ओके, बुक व्हॅल्यू फॉरगेट इट, कारण बुक व्हॅल्यू आता कमी आहे. करंट व्हॅल्यू इज 3100, सो इट इज ऑलरेडी हायर बँड. हो, हायर बँडला आहे, पण खाली पडलं की घ्यायला पाहिजे. फेस व्हॅल्यू 2 आहे. ओके, आणि सध्या हा 12 महिन्याच्या हायवर आहे, त्यामुळे घेण्याबद्दल विचार करायला पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. पण एक तरी तुम्ही शेअर घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला हा शेअर घ्यायचा, जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा घ्यायचा आहे. आणि दिस इज व्हॉट इज द जर्नी ऑफ दिस शेअर. या एका वर्षाचा ग्राफ आहे, एका वर्षाचा तिप्पट झाला हा शेअर. या तुम्ही आधी घेतला असता, आधी म्हणजे आता कधी घेणार तुम्ही 2021ला घेतला सर 200 रुपयाला अवेलेबल होता, तो आता 200चा 3,000 झालेला आहे. दिस इज व्हॉट इज द पॉवर ऑफ शेअर मार्केट ऑफ गुड शेअर. ओके, तर आता गुड झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतोय का, आता ऑब्वियसली यू नीड टू वेट फॉर अ वाईल टिल इट शोज यू द रिअल कलर अँड इट स्टार्टेड शोईंग द ट्रू कलर. ओके, आणि त्यामुळे आता तुम्ही हा शेअर सेफ झालेला आहे. हा पडला तरी 10% पडेल, त्याच्यावर जास्त पडणार नाही. ओके, अँड दॅट इज वॉट यू कॅन अफोर्ड टू होल्ड ऑन, आणि इफेक्टिवली इट विल गिव्ह बिग रिटर्न्स गोइंग फॉरवर्ड इन नेक्स्ट 5 years or forever. Yeah, this company is debt free. Company is expect to give good quarterly results. Company has delivered good profit growth. Okay, company has good return on equity. सगळं गुडच आहे. आणि प्रोज अँड कॉन्समध्ये स्टॉक इज ट्रेडिंग एज 28 times बुक व्हॅल्यू, बट दॅट इज बाउंड टू हॅपन. महाग आहे. BSE, MCX आणि IEX. आता IEX सगळ्यात स्वस्त शेअर होता 122 रुपयाला, पण कोणी घेत नाही, कारण त्याच्यात रेग्युलेटरी प्रॉब्लेम आहे म्हणून. पण यू मस्ट ट्रेड इन दॅट. 120 ते 140, 120 ते 140, मे बी इट विल गो टू 200 एनी डे, कारण याचे रिझल्ट्स पण उत्तम येतात IEXचे. प्रॉफिटेबिलिटी फॅन्टॅस्टिक आहे. आता याचं बघा सेल्स किती झाले आहेत, 150चे 800 कोटी झाले आहेत, म्हणजे जवळजवळ 6 times. ओके, सेल्स याचे वाढलेले आहेत एक 10 वर्षामध्ये. आणि प्रॉफिट झाला आहे 700 कोटी फ्रॉम 25 कोटी, सॉरी 14 कोटी टू 700 कोटी. अनबिलिव्हेबल आहे, राईट. डिव्हिडंड दिलं आहे, मजबूत डिव्हिडंड दिलं असणार आहे. ओके, किती % डिव्हिडंड पेआउट आहे बघा. डिव्हिडंड पेआउट आहे 27%, 47%, 65%. ओके, यावर्षी कमी दिलं आहे, पण अजून दिस मस्ट बी इंटरिम डिव्हिडंड. जवळ 60% लोक वाटून टाकतात डिव्हिडंड. सो शो मी द रोकडा. तर MCX इज पेइंग यू गुड अमाऊंट ऑफ डिव्हिडंड. मोस्ट ऑफ द 60% ऑफ द प्रॉफिट इज बिंग डिस्ट्रीब्युटेड टू यू ॲज अ शेअर होल्डर. आता बघा सेल्स ग्रोथ कशी झाली, फॅन्टॅस्टिक झाले सेल्स ग्रोथ. 10 वर्षाची 26% पर ॲनम, 5 वर्षाचा डेटा बघितला तर 43%, 3 वर्षात 65%. त्यामुळे D/DT ह्याचा उत्तम आहे. ओके, गेल्या 3 वर्षात प्रचंड प्रमाणात वाढले आणि पुढच्या 3 वर्षात अजूनही प्रचंड प्रमाणात वाढेल.
कंपोनंट प्रॉफिट ग्रोथ पण उत्तम झालेली आहे. स्टॉक प्राईस मात्र याचा तर महाग आहे कम्पेअर टू TTM. प्रॉफिट ग्रोथ झाले 138% आणि स्टॉक प्राईस ग्रोथ झाले 173%. त्यामुळे दिस अपिअर्स टू बी गुड. रिटर्न ऑन इक्विटी एका वर्षात 56% झाले आणि 3 वर्षात 36% झाले. ही पण कर्जबाजारी कंपनी नाही, कर्ज शून्य आहे या कंपनीला. एक फक्त आहे जी जमेची बाजू म्हणजे इक्विटी फक्त 51 कोटी आहे, ही जमेची बाजू आहे. खूप कमी इक्विटी आहे. ओके. आणि रिझर्व 2797 कोटी आहे. रिझर्व म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि बाकीचे सगळे ॲसेट्स म्हणजे बघितले तर. इन्व्हेस्टमेंट्स पण 3000 कोटी आहेत. 1000 कोटीपासून 3000 कोटी. ओके. त्यानंतर त्यांना अदर इन्कम मिळत राहतं. कॅश फ्लो बघा, ऑपरेटिंग कॅश फ्लो 3000 कोटी एका वर्षात. गेल्या वर्षी होता 1000 कोटी, त्याच्या आधी 500 कोटी, त्याच्या आधी 400 कोटी. ओके. इथे 400 कोटी आणि त्याच्या आधी मायनस नाही. सो इट इज ग्रोईंग ॲट गुड स्पीड. रेशोज जाऊ दे, हे काय ॲप्लिकेबलच नाही आहे. आणि सगळे कॅश पहिल्यांदा कॅश तुम्हाला ट्रान्झॅक्शन फीज पहिल्यांदा काढून घेतात, नंतर ट्रान्झॅक्शन करतात. राईट. ते इन्क्लुडेड असतं ब्रोकरेजमध्ये. FII, दिस इज ऑल FII ओन कंपनी आणि DI ओन कंपनी. DI म्हणजे म्युच्युअल फंड्स अँड LIC, दे आर ओनिंग 54%. ओके. आणि FII इज ओनिंग 26%. ओके. गेल्या एका क्वार्टरमध्ये FIIनी 5% त्यांचा स्टेक वाढवला आहे. 6%. 20%वरून 26%वर गेलेत आणि DIनी 59%वरून 54% झाले. 5% विकलेत. मे बी दे हॅव बुक द प्रॉफिट. पब्लिकने सुद्धा 20%वरून दे हॅव कम डाऊन टू 19.4%. मग तिथे सुद्धा 0.5% लोकांनी विकलेले आहेत, प्रॉफिट बुक केलेलं आहे. कारण दे आर वायझर पीपल, दे हॅव बुक द प्रॉफिट आणि ते MCX परत खाली आला की उचलणार शेअर. ओके. अशी स्टोरी आहे MCXची. ओके. MCX इज कमॉडिटी एक्सचेंज. ओके. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज. दॅट इज व्हॉट इज MCX. ओके. सो हे त्याचं प्रेझेंटेशन आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सगळे ऑनेस्ट आहेत आणि तुफानी प्रॉफिट ही कंपनी गोईंग फॉरवर्ड सुद्धा कमवेल. या अँड दिस इज व्हॉट इज देअर हिस्ट्री अँड ग्रोथ. अजून काय पाहिजे. हा ग्राफ असाच वाढत राहणार आहे कारण लोक जे फ्युचर्स अँड ऑप्शन्स करतात ना ते करतच राहणार. नवीन लोक फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये जुडणार आणि MCXला मालामाल करून देणार आणि तुम्ही जर MCX शेअर घेतला तुम्ही सुद्धा मालामाल होणार. ओके. पण ॲव्हरेज करत राहायचा, पडला की घ्यायचा तुमच्या कुवतीनुसार. पहिल्यांदा एक घ्या, एकदम 10 वेळा घेऊ नको. 30,000 तुमची गुंतवणूक नाही तर 20,000वर येऊ शकते पुढच्या 2-4 महिन्यामध्येच. तर एक घ्या किंवा 2 घ्या आणि हळूहळू तुमचा बिझनेस वाढवा, तुमचा स्टेक वाढवा आणि मज्जा करा. ओके. तर हा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि पुण्य कमवा आणि श्रीमंत व्हा. MCX घ्या, BSE घ्या, NSEला अप्लाय करा. मे बी तुम्हाला मिळणार नाही, प्रचंड ओव्हर सबस्क्रिप्शन होईल. ग्रे मार्केटमध्ये लोकांनी ऑलरेडी MCX घेतलेला आहे. ग्रे मार्केट नाही, अनलिस्टेड मार्केट जे अवेलेबल असतात. ओके. 1500 रुपयाला NSEचा शेअर लोकांनी घेतलेला आहे. तुम्हाला पण फोन आले असतील लोकांच्याकडनं की तुम्हाला पाहिजे का NSEचा शेअर, तर तुम्ही घेऊ शकता. ओके. इट इज नथिंग बॅड अबाउट इट, नथिंग फिशी अबाउट इट. ओके. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.